अनुभवाच्या जोरावर तो अगदी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करू शकतो आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवलंय. आता 3 स्टंप सोडल्यानंतर चौथा ते पाचवा या 2 स्टंपच्या मध्ये त्याने चेंडू टाकला. थोडासा फुलर लेनचा होता जरूर होता, पण गती होती आणि त्या गतीमध्ये फलंदाज ज्या वेळेला चेंडू फेस करत असताना आडव्या बाटने खेळण्याचा त्याने प्रयत्न केला, प्रयत्नामध्ये असफल. दुसरा बॉल शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल गॅपमध्ये खेळलाय, डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमा रेषा पार, चौकार. खराब चेंडू मी म्हणेन. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फिल्डिंगला अनुसरून गोलंदाजी करणं हे फार फार आणि फार गरजेचं असतं. आणि या शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टाकला म्हणजे तुम्हाला डीप स्क्वेअर लेग असायला पाहिजे होता, किंवा डीप पॉईंट असायला पाहिजे होता, किंवा डीप थर्डमॅन असायला पाहिजे होता. पण इथे काय होता, डीप मिड विकेट होती आणि डीप एक्स्ट्रा कव्हर होता. सो अकॉर्डिंग टू फिल्डिंग चेंडू टाकला होता तो खूप खराब होता. थोडासा पुढे टाकायला पाहिजे होता किंवा आउटसाईड ऑफ स्टंपला टाकायला पाहिजे होता. क्रिकेटचे बेसिक्स हेच सांगतं की फिल्डिंग कशी लावायला पाहिजे आणि त्याला अनुसरून गोलंदाजी कशा पद्धतीची. 2 चेंडू 4. यावेळी जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. खराब चेंडू होता परंतु फलंदाजाला त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. याचं कारण काय, प्री डिटरमाइन शॉट सिलेक्शन. आधीच ठरवलं होतं की डीप स्क्वेअर लेग किंवा मिड विकेटला मारायचं, पण तो चेंडू मारायचा होता बिहाइंड द विकेट, कारण लेग स्टंपवर आला होता. 3 मध्ये 4, 92 रन्सची क्रमांकाची जर्सी परिधान केलेला. यावेळी आपण पाहतोय फ्लॅट चौकार आलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. ज्या क्षेत्रातून क्षेत्ररक्षक हलवलाय त्या क्षेत्रामध्ये चौकार लगावला. आता चेंडूमध्ये गती कमी होती. मागील 4 चेंडूंचा विचार करता आतापर्यंत 0-4-0-4 अशा पद्धतीचं धावफलक. एक तुला एक मला, एक तुला एक मला, आणि हा कोणाला. लाऊड अपील झाला. LBW चा अपील झाला, लेग बिफोर द विकेटचा अपील झाला मी म्हणेन. पण इम्पॅक्ट जो बॉलचा होता तो बाहेर होता, स्तंभमध्ये येणारा नव्हता, लाईनमध्ये येणारा नव्हता असं मी म्हणेन. आणि त्याच कारणास्तव पंचांनी लगेच हात साईडला गेला आणि सांगितलं की इम्पॅक्ट बाहेर आहे. इशारे सुद्धा फार महत्त्वाचे असतात. यात्रेमध्ये एखादा प्रियकर प्रियसीला इशारे करतो आणि ते इशारे अचूक रीतीने जर ओळखले तर कनेक्शन प्रॉपर. यावेळी अलॉंग द कार्पेट मिड विकेट आणि काहू कॉर्नर लॉंग ऑन मध्ये चेंडू गेला. सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 9 या धावसंख्येवर आणि पहिलं षटक समाप्त. आता मात्र थोडासा साऊंड सेट झालाय, आमचा आवाज सुद्धा आणि थोडासा प्रॉब्लेम होत नाही. सो आयोजकांचा धन्यवाद मानतोय. BCC तीनवीरा 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळायचे आहेत. सो रूल्स तुम्हाला सुद्धा सेम असणार आहेत. विनोद पाटील कॅप्टन्सीच्या भूमिकेमध्ये आहे. व्हाईस कॅप्टन हितेश असेल, त्यानंतर सचिन, हे जे साथीदार आहेत त्या साथीदारांच्या साथीने आता क्रिकेट खेळावं लागेल. नवीन गोलंदाजाचं पाचारण कशा रीतीने, कशा पद्धतीने आणि कोणत्या हेतूने गोलंदाजी करेल हे देखील पाहणं फार रंजकतेचं राहणार आहे. कारण पॉवर प्लेची पहिली ओव्हर फार कंजूस गेलेली आहे, त्यामुळे शांत वादळाला थांबवणं हे फार कठीण असतं. वादळ या मैदानात कधीही सुतारफाडा संघाची फलंदाजी ही वादळामध्ये परावर्तित किंवा बदलित होऊ शकते. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, त्यामध्ये 2 चौकार 1 सिंगल अशा पद्धतीचं ते चेंडूचं पृथक्करण होतं. गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज रोहित. ऋषभला अजूनही एकही चेंडू खेळायला मिळालेला नाही आहे. कब मिलेगा मुझे मौका. गोलंदाजाची ॲक्शन खूप सुंदर आहे, गाईडलाईनच्या थोडासा बाहेरून आला. सो व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर. व्हाईट बॉलचा इशारा, 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. रोहितची खूप सुंदर ॲक्शन आहे मी म्हणेन. कमी हाईटचा हा खेळाडू किंवा कमी उंचीचा किंवा कमी वयाचा हा खेळाडू, परंतु प्रॉपर ॲक्शन त्याच्याकडे आहे. विकेट किंवा तो पॉपिंग क्रीजचा भरपूर इस्तेमाल करतोय. हो, खूप सुंदर बॉल. हलक्या हाताने चेंडूला अगदी कट केलाय. 2 धावा निश्चितपणाने पूर्ण होणार, कारण ज्या वेळेला कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये डीपमध्ये फिल्डर होता, बॅकवर्ड पॉईंटपर्यंत त्याला धावत यावं लागलं होतं आणि चेंडू अलॉंग द कार्पेट खेळला होता, त्यामुळे थोडासा वेळ मिळाला. आणि त्या वेळेचा अवचित्त साधून मी तर म्हणेन की ऋषिकेश आणि ऋषभने 2 धावा पूर्ण केल्यात. 12 धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत. मैत्रीपूर्ण लढत आपण म्हणूयात. या वेळचा बॉल खोलवर टप्प्याचा खूप सुंदर बॉल.
बॅक टू द बॉलर. आणि अशा पद्धतीच्या रणरणत्या उन्हामध्ये तिखट गोलंदाजीची अपेक्षा बीसीसी तिनविरा संघाला होतीच. कारण ज्या वेळेला विनय नाही आहे मग एक एक्स्ट्रा बॉलर कोण ओव्हर टाकेल यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातात. आणि अशा वेळेला 2 चेंडू अगदी गाईडलाईनवर टाकले आणि तदनंतरचा चेंडू यॉर्कर टाकणं कमाल. गोलंदाजाकडे स्ट्रेंथ आहे, त्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे. यावेळचा बॉल कशा पद्धतीचा आपटलाय बॉल. बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक हितेश चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. ऋषिकेश बघा स्ट्रोक कशा पद्धतीने खेळला. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल जरूर होता परंतु चेंडू लॉंग ऑनला खेळला आणि त्यामुळे चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मिळाला असं मी म्हणेन. कारण कनेक्शन इम्प्रॉपर होतं. त्याच वेळेला डीप स्क्वेअर लेग आपण पाहूया. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डिंगची सजावट आहे राईट हँडेड बॅटरसाठी. त्यानंतर डीप मिड विकेट आहे, वायडिश लॉंग ऑन आहे, त्यानंतर लॉंग ऑफ आहे, डीप कव्हर पॉइंट आहे, स्वीपर कव्हर आपण म्हणूयात. बॅटर नेम सांगा जरा. राकेश. 12 या धावसंख्येवर बळी पडला आणि नंतर 12 या नंबरची जर्सी परिधान केलेला राकेश मैदानामध्ये गेलाय. पण बीसीसी तिनविरा संघ काय म्हणतोय, ऋषभ नॉन स्ट्राईक एंडला आहे ना, राहू द्या, तसाच राहू द्या. पण ऋषभ ज्या वेळेला येईल ना ते वादळ रोखणं फार मुश्किल होणार आहे. पण ते प्रेशर हँडल करण्याची कॅपॅबिलिटी सुद्धा बीसीसी तिनविरा संघाला असायला पाहिजे. यावेळचा बॉल ओ हो अप्रतिम, नेत्रदीपक आणि सुंदर सुरेख नीट नेटका चेंडू मी म्हणेन. स्टंप लाईन मध्ये टाकला, अँगलने बॉल बाहेर आला. मी म्हणतोय की जो पॉपिंग क्रीज आहे त्या आपल्या रनअपमध्ये किंवा फॉल जेव्हा तो लँड होतोय बॉल टाकत असताना खूप सुंदररित्या तो क्रीजचा वापर करतोय आणि त्याचा फायदा त्याला सुद्धा होतोय, त्याच्या संघाला सुद्धा. यावेळचा बॉल आपटलाय बॉल. वेगवेगळ्या टप्प्यांवर चेंडू, बॅटच्या किनाऱ्यावर चेंडू या ठिकाणी स्पर्श होऊन विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये जातोय. पुन्हा एकदा विकेट मिळते रोहितला आणि संघ बीसीसी तिनविरा संघाला. बघा घरच्या मैदानावर खेळण्याचं हे बेनिफिट असतं की या मैदानावरची विकेट कशा पद्धतीची आहे किंवा या मैदानावरचा वारा कशा पद्धतीचा आहे किंवा या मैदानावरचा आजपर्यंतचा वातावरणाचा किंवा या मैदानावरचे इतिहास काय आहेत किंवा विकेट कशा पद्धतीने बिहेव करते आणि आपल्या गावच्या टुर्नामेंटमध्ये खेळत असताना आपण काय करायला पाहिजे एक्झॅक्टली याचा हा निश्चितपणाने हे अनुभव किंवा तो एक्सपिरियन्स त्यांच्याकडे होता. हा निश्चितपणाने सुदेश साखरे म्हणतायत की 200 रुपयाचं बक्षीस मी लावलेलं आहे आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं इनाम सुद्धा आहे. सो सुदेशजी साखरे थँक्यू सो मच. विराज 2 षटकांची समाप्ती आणि फक्त 12 धावसंख्या स्कोअर कार्डवर जिथे 2 विकेट्सचं पतन झालेलं आहे आणि धावा फक्त 3 खर्च केलेल्या आहेत. खूप सुंदर ओव्हर टाकलेले आहेत परंतु तशाच पद्धतीची जबाबदारी सचिनवर सुद्धा असणार आहे. समोर आव्हान कठीण, कटू आणि एकदम विध्वंसक असणार आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर. बघा सचिन तेंडुलकर यांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेथ ओव्हर 2 ते 3 टाकलेले आहेत आणि त्यापैकी 2 ओव्हर या मॅच विनिंग ओव्हर आहेत. अगदी 1997-98 त्या दरम्यानचा तो काळ होता. यावेळचा बॉल पहिलाच फुल टॉस आणि त्यामध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. बंड्या चेंडू खाली जोपर्यंत जातोय मिड विकेट रिजन मध्ये सिंगल येणार, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. आता या 4 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये ऋषभने स्ट्राईक घेणं हे गरजेचं होतं की ऋषिकेशने घेणं गरजेचं होतं. ही इनिंग संपल्यानंतर जर धावा कमी आल्या तर यावर चर्चा जरूर केली जाईल. कारण क्रिकेटमध्ये आणि टेनिस क्रिकेटमध्ये मी तर म्हणेन कारणे द्या असा प्रश्न विचारला तर अगदी एखादी 200 पानी वही सुद्धा भरू शकते, इतकी कारणं दिली जातात. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजीचा अवलंब समालोचन कक्ष एंड कडून. ओहो स्लोवर बॉल आणि तो सुद्धा फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय. वारंवार यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, फलंदाजाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या अनुषंगाने ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करता तुमची ॲक्युरेसी जेव्हा चुकते तेव्हा तुमचा जो गोलंदाजीमधली असणारी कन्सिस्टन्सी असते ती सुद्धा थोडीशी कमी होते. फुल टॉस बॉल आलाय, चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने ज्या सुतारपाडा संघाला धावांची अपेक्षा होती किंवा गरज होती
तो चौकार जरूर आलेला आहे, अपेक्षेचा चौकार आपण म्हणूयात. आणि या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. 17 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सचिन गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, हा सुद्धा बॉल बॅक टू द बॉलर. खराब बॉल होता, जागा बनवून चेंडू मारण्याचा प्रयत्न करायला हवा होता, किंवा मी तर म्हणेन थर्डमॅन पॉइंट हे सर्व क्षेत्र खाली होतं. बघा, अनुभवी खेळाडू ज्या वेळेला त्यांना संघामध्ये खूप वर्षानंतर एंट्री मिळते ना, त्यांच्या पदस्पर्शाने कदाचित संघाला फायदा झाला असावा. बघा, गॉगलमध्ये आपल्या नागेश थर्डमॅन क्षेत्रामध्ये उभे आहेत, गलीमध्ये उभे आहेत, सॉरी. सो जसे कटेवर हात देऊन विठोबा उभे राहतात, तशा पद्धतीने कटेवरी हात. आणि अगदी 7-8 वर्षानंतर तीनविऱ्याच्या या सुंदर मैदानावर आपला कॅप्टन्सीचा रोल किंवा आपल्याकडे असणारा अनुभव आपल्या सर्व साथी खेळाडूंकडे सोबत शेअर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी तीनविरा संघाकडून ओपनिंग बॅटरची भूमिका सुद्धा बजावली होती, पण आज वेगळी भूमिका आहे. यावेळचा बॉल, ओ हो, सुंदर सुंदर सुंदर. रडारमध्ये होता बॉल, पण बॉलने काटा कीर केला. म्हणजे ऍक्च्युली तो ऑफ कटर होता, पण तो लेग कटर कसा झाला हे अगदी गोलंदाजाला सुद्धा माहीत नसेल. कारण ज्या वेळेला 1983चा वर्ल्ड कप होता, कपिल देवने विचारलं होतं गोलंदाजाला की हा बॉल असा कसा टाकला. स्पेशल सिक्रेट. ओ हो, रडारमध्ये आहे. यावेळी गॅपमध्ये आहे, टप्पा पडल्यानंतर हितू बॉलला थांबू शकणार नाही आहे, कारण चेंडू सीमारेषा पार झालेला आहे. येस, षटकार आलेला आहे, षटकार दिलाय. सो इट्स अ ह्यूज 6 फॉर टीम सुतारपाडा. धावसंख्येत 6ची भर पडलेली आहे. 23 धावा, 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 2 चेंडू खराब टाकले, ते सुद्धा पायावर टाकले. चरण पे गेंद और बाउंड्री लाईन के शरण में गेंद असं सुद्धा म्हणूयात. आणि या धावसंख्येमध्ये बदल झालाय. 23 धावसंख्या स्कोर कार्डवर. शेवटचे काही चेंडू म्हणजे एकच चेंडू असेल. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या सचिनने. शेवटचा बॉल, त्यावर मोठा फटका आला, तर सुतारपाडा संघ थोडासा या मॅचमध्ये किंवा इनिंगमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळू शकतो. यावेळचा बॉल रडारमध्ये आला, झोनमध्ये आला. आपल्या पट्ट्यात मिळाल्यावर कार्यक्रम निश्चितपणाने होतं. याचं प्रात्यक्षिक क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळालेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 29 धावा. 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये टीम सुतारपाडा. या ओव्हरमध्ये टोटल 17 धावा आल्यात. सचिनचं खूप चांगलं षटक चाललं होतं अगदी 4थ्या चेंडूपर्यंत. म्हणजे 4थ्या चेंडूपर्यंत त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या 2 बॉलवर 12 धावा खर्च केल्यात. अगदी नरोत्तम काका सुद्धा जे BCC तीनविरा संघाचे अध्यक्ष आहेत ना, मॅच जरूर प्रेमाने पाहत आहेत, पण मनामध्ये असणारी प्रश्नाची 29 मनामध्ये असणारी प्रश्नांची गर्दी आहे ना, ती वाढलेली आहे. याचं कारण काय? ऋषभ गोंधळी 6 चेंडू जर खेळला तर धावा 50 पार होऊ शकते. 18 चेंडूंमध्ये एकच बॉल फेस केला आणि त्यापैकी एकच धाव त्यांनी बनवलेली आहे. सो हे सुद्धा BCC तीनविरा संघासाठी अगदी जमेची बाजू आपण म्हणावी लागेल. पण शेवटच्या ओव्हरमध्ये तो स्ट्राईक एंडला आल्यानंतर कशा रीतीने फलंदाजी करतोय, वाऱ्याच्या वेगासह किंवा वाऱ्याच्या वेगावर स्वार होऊन किंवा वाऱ्याच्या गतीवर स्वार होऊन तो फलंदाजी करेल का? फुलटॉस बॉल, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. 2 धावा, इट्स ओके. विनोद सांगतोय मोठा फटका द्यायचा नाहीये. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. मग कदाचित रिव्हर्स स्वीप किंवा स्विच हिटचा अटेम्प्ट पाहायला मिळेल का, किंवा स्टेट डाऊन द ग्राउंड खेळेल का, किंवा डान्सिंग डाऊन द अटेम्प्ट पाहायला मिळेल का? प्रश्न खूप आहेत, उत्तर मात्र ऋषभ गोंधळे याच्याकडेच. यस, आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी मिड विकेट रिजन मध्ये स्क्वेअर लेगला मिसफिल्डिंग झाली, स्ट्राईक रोटेट झाली. आता पाहूयात येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये किती षटकार लागतायत. पण मी तर म्हणेन ऋषभ गोंधळी धावूनच दमलाय. मनामध्ये हेच होतं की मला बॅटिंग कधी मिळेल किंवा मला स्ट्राईक एंडला कधी जायला मिळेल. आणि त्याच वेळेला धावत असताना तो स्टॅमिना त्याने लूज केलाय. आणि क्रिकेटमध्ये फिटनेस असणं फार गरजेचं आहे. तोपर्यंत धावसंख्येवर नजर फिरवली तर धावा 33 धावा. 2 विकेट्सचं पतन. मागील इनिंगमध्ये किंवा मागील ओव्हरमध्ये विराजाने खूप सुंदर फलंदाजी केली होती. यावेळचा बॉल, बंड्या गोलंदाजी मार्कवर.
सुंदर गोलंदाजी, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द लॉंग ऑफ. इट्स ग्रेट 6 बाय ऋषभ गोंधळी. आणि अपेक्षा होती, एक चुकी किती महागात पडू शकते, तर 6 धावांची सुद्धा तुम्हाला पडू शकते. कारण बघा, ज्या वेळेला मिस फिल्डिंग झाली डीप स्क्वेअर लेगमध्ये, घाई करण्याची एक्झॅक्टली गरज नव्हती तिथे, पण क्षेत्ररक्षकाला वाटलं की चान्स घेईल बॅटर स्ट्राईक एंडला येण्याचा, आणि तशा प्रयत्नामध्ये ती संधी त्याला आयती मिळाली. आणि याला म्हणतात आयत्या बेळात नागोबा. लोवर फुल टॉस बॉल कॉर्नर रिजन मध्ये, कॅच सुद्धा सोडली आणि ही बाउंड्री सुद्धा सोडली. मग जे या 2 चेंडूंवर 10 धावा आलेत, आणि या 10 धावांच्या मदतीने टोटल रन्स झालेले आहेत 43. मी म्हणालो होतो की 50 पर्यंत पोहोचण्याची जी इच्छा असेल ती कदाचित ऋषभ गोंधळी पूर्ण करू शकेल, आणि त्या 50 धावांचीच अपेक्षा असणार आहे. शेवटचे 2 बॉल ऋषभ गोंधळी स्ट्राईक एंडला. अलिबागचा नवा सुपरस्टार म्हणून त्याचा नामोल्लेख मी करेन, कारण अप्रतिम फलंदाजी. नुकत्याच खारेपाट चॅम्पियन्स लीगमध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीज जिंकलेली आहे, तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे. परंतु त्यापेक्षा चांगली कामगिरी तो करू शकतो. लोवर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट, 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलंय, आणि दुसरी धाव घेत असताना कलेक्ट करता आलेला नाही आहे, आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावांच्या मदतीने 45 धावसंख्या. शेवटचा बॉल प्रगतीपथावर. इट्स ओके, बट 24 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आता शेवटच्या बॉलवर आला तर 50 पार होऊ शकतो, किंवा बीसीसी तिनविरा संघाच्या आवाक्यामधलं आव्हान असू शकतं, हे मात्र निश्चित. ही मॅच रंगतदार होणार यात तिळ मात्र शंका नाही. मी आधीच म्हणालो होतो की हे संघ अगदी कित्येक वेळा 5 ते 6 वर्षामध्ये खेळलेले आहेत, आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये खेळणं हे फार इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे. यावेळचा बॉल हा सुंदर चेंडू. मी म्हणालो होतो की ऋषभ गोंधळी जोपर्यंत स्ट्राईक एंडवर आहे, धावा येत राहतील, धावा बरसत राहतील. 51 धावा झाल्या जिंकण्यासाठी, 52 धावांची अपेक्षा असणार आहेत, म्हणजे रिक्वायर रन रेट असणार आहे 13 धावा प्रति ओव्हर तुम्हाला बनवावे लागतील, तरच बीसीसी तिनविरा संघ या सामन्यामध्ये पहिला विजय प्राप्त करू शकतो. तो विजय प्राप्त करता येईल का, की बीसीसी तिनविरा संघाला गेल्या मागील 2 वर्षांपासून ज्या अडचणींचा सामना करावा लागलाय तशाच पद्धतीच्या काहीतरी नवीन अडचणी त्यांच्या समोर येतील, पाहणं फार रंजक राहणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3, तिसऱ्या ओव्हरमध्ये 17, आणि चौथ्या ओव्हरमध्ये 22. शेवटचे 2 ओव्हर अक्षरशः महागडं ठरलंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा होत्या, आणि तदनंतरच्या काळामध्ये खूप जास्त धावा आल्यात. dreamscricket.in माध्यमातून बरेचसे प्रेक्षक लाईव्ह जोडलेले आहेत. तिनविरा गावातील काही महिला सुद्धा या मॅचेसचा आस्वाद घेत आहेत. त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की महिलांनी सुद्धा क्रिकेट आणि क्रिकेटच्या मैदानात उतरलं पाहिजे. कारण 10 ते 15 वर्षापूर्वी, किंवा 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, किंवा 50 वर्ष उलटली त्याच्या आधी जर आपण ते पानं पलटली आधीची, तर चूल आणि मूल स्त्रियांचा रोल असायचा. परंतु जेव्हापासून क्रिकेट किंवा आधुनिक पद्धतीचं क्रिकेट किंवा काळ जसा पुढे गेला, वेळेनुसार माणसं बदलायला लागली, आणि महिलांना सुद्धा तितकाच सन्मान दिला जातोय. कारण आता नेहमी प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे अगदी तुम्ही इंजिनियर असाल, डॉक्टर असाल, किंवा बिझनेसमन असाल, या सर्वांमध्ये स्त्रिया अग्रेसर आहेत, शिक्षणामध्ये सुद्धा. चला या इनिंगकडे आपण पाहूया. ज्या वेळेला ऋषिकेशने 11 धावा बनवल्या, ऋषभने 23 धावा बनवल्या, आणि विराजने 16 धावा बनवल्या, आणि राकेश पहिल्या चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. टोटल रन्स 51 झालेल्या. जिंकण्यासाठी 52 धावांचं हे खडं तर आव्हान असेल. थोड्या वेळासाठी आपण ब्रेक घेऊया, जोपर्यंत संघ आतमध्ये जातील तेव्हाच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत.
पूर्वक स्वागत करतोय BCC तिनविरा आयोजित या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये. आता या स्पर्धेची भव्य दिव्यता का आहे, या स्पर्धेमध्ये वेगळंपण का आहे हे तुम्हाला माहीतच असेल. अलिबाग तालुक्यामध्ये प्रथमतः तिनविरा गावाने लाईव्ह लॉट्स उडवलेत आणि फार मजेशीर गोष्ट किंवा आनंदाची गोष्ट किंवा हवीहवीशी वाटणारी गोष्ट, कारण या गोष्टींची गरज होती. कारण प्रत्येक संघ येतोय, एखादा संघ सांगितलं त्यांना की हा तुमच्यासोबत खेळणार आहे तर नाही सांगतात. मग सेमीफायनल क्वार्टर फायनलला जर तो संघ मिळाला तर तुम्ही नाही सांगाल का? या अनुषंगाने मंडळाने डिसिजन घेतला. नाही तर लोकांना वाटेल मी लाईव्ह बोलते हा माझा डिसिजन आहे, तर तसं काही नाही आहे. विनोद पाटील माझे खूप चांगले मित्र आहेत, पण डिसिजनच्या बाबतीत विनोद पाटील त्याच्या मंडळाचंच फक्त ऐकतात. घरामध्ये वहिनींचं ऐकत असतील ती वेगळी गोष्ट. वळतोय मैदानाकडे हितेश आणि विनोदची एक सुप्रसिद्ध जोडी अलिबाग तालुक्यातली, जी आज पुन्हा एकदा मैदानावर उतरलेली आहे. हितेश पाटीलचा करंट फॉर्म किंवा त्याची बॅटिंग किंवा त्याचा खेळ किंवा त्याची गोलंदाजी किंवा त्याची फिटनेस आणि त्याचं क्रिकेटवर असणारं प्रेम किंवा क्रिकेटच्या खेळाची असणारी त्याची जाण जर ओळखली तर खूप चांगला आणि मी तर म्हणेन अशा पद्धतीचं क्रिकेटर अलिबागमध्ये होणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण वेगळ्या गावातून आहोत आणि तरीसुद्धा BCC तिनविरा संघाकडून तुम्हाला इतकं प्रेम मिळतंय. अगदी एका महिन्यापूर्वी हाताला प्लास्टर होतं, परंतु त्यावर मात करून त्याने शंतनू गोलंदाजी मार्कवर आहे पॉवर प्लेच्या पहिल्या आणि अंतिम ओव्हरमध्ये. ओ हो स्विंग अँड मिस, बॅटच्या जवळून चेंडू गेलेला आहे. स्लो वन ड्राईव्ह करायचा होता, पण बॉल ड्राईव्ह करत असताना फलंदाजाने बॉलचा वेग ओळखला नाही. आपला फुटवर्क मधली असणारी कमी आहे ती जाणवली, किंवा सुरुवातीलाच अशा पद्धतीचा चेंडू आल्यानंतर थोडंसं दबाव आणि दडपण पाहायला मिळालं. आणि त्याच अनुषंगाने यापुढील बॉल शंतनूचा एज आणि चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवलंय, रोखलंय. बघा मैदानाच्या बाहेरून सुद्धा जे रसिक येतात आपल्या समोर त्यांना थंड करण्याचं काम करणारे आमचे सरबतवाले दादांनी खूप सुंदररित्या चेंडूला अडवलंय. म्हणजे मी सरबत बनवण्यामध्ये नुसता माहीर नाही आहे, क्रिकेट सुद्धा खेळू शकतोय. विनोद स्ट्राईक एंडला आलाय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा अकाउंट ओपन झालंय. जिंकण्यासाठी अगदी 51 धावांची अपेक्षा असणार आहे. पॉवर प्लेचा हा तिसरा बॉल. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दाखवलेली आहे, कारण फक्त सेट व्हायचं आहे. विनोद पाटीलला माहीत आहे नवा चेंडू आहे, त्यावर काही घाई गडबड करण्याची गरज नाही आहे, किंवा प्रमुख गोलंदाज आहे त्यावर घाई गडबड करण्याची गरज नाही आहे. 2 ते 3 संघामध्ये गावच्या संघामध्ये गोलंदाज असतात, एखादा कमकुवत असतो, फक्त त्याला सोडायचं नाही. आणि त्याच अनुषंगाने क्रिकेटमध्ये या स्ट्रॅटेजी बनवल्या जातात. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी मी म्हणत असतो. प्लान असलेला मूर्ख माणूस प्लान नसलेले हुशार माणसाला हरू शकतो, आणि अशा पद्धतीच्या प्लॅनिंग्स तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. यावेळचा बॉल ओ हो बिलकुल यॉर्कर, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय. काही वेळेला मोठी मोठी वादळं येतात, ती डोंगरांच्या सहाय्याने रोखली जातात, थांबवली जातात. परंतु सध्याच्या काळामध्ये आपण ह्या जर मैदानाचा विचार केला तर डोंगर पोखरणीस लागलेला आहे. या बाळचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झालाय. बॉटम ऑफ बॅट चेंडू कनेक्ट करायचा होता, आणि बॉलमध्ये टप्पा, गती यामध्ये थोडंसं विचित्र वेगळं पण पाहायला मिळालं. आणि फलंदाज हितेश बाद झाले, स्वस्त्यामध्ये बाद झालाय, आणि अप्रतिम झेल विकेटच्या बिहाइंड पकडला जातोय. ऋषभ गोंधळीच्या माध्यमातून विवेक मैदानामध्ये येतोय. विनोद आणि विवेकची ही बंधूंची जोडी आपण पाहतोय. तसं इंडियन क्रिकेट टीममध्ये इरफान पठाण, युसुफ पठाण ही जोडी खूप फेमस होती. मग मला तो सामना आठवतोय श्रीलंकेविरुद्धचा, की ज्या
24 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता असताना इरफान पठाण माहीत होता सर्वांना, पण युसुफ पठाण कोणाला माहीत नव्हता. आणि श्रीलंकेमध्ये जाऊन त्याने अक्षरशः लसित मलिंगा असू द्या, फर्नांडो असू द्या, त्यानंतर चमिंडा वास असू द्या, या खेळाडूंना अगदी निस्तनाभूत केलं होतं, अक्षरशः फोडून काढले होते. यावेळचा बॉल बंड्यासाठी. बंड्याने अगदी बॉलला दिशा दाखवलेली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला असता, कॅच झाली असती, परंतु स्टार्ट घेतलेला नाहीये. आणि तिथे मात्र पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आलेल्या आहेत. त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा, 1 विकेट. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये इतकी संथ गतीने सुरुवात या मैदानावर मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. आणि अशाच पद्धतीची एक शांत संयमी सुरुवात. लोकांना वाटतं समुद्र शांत आहे, पण तो समुद्र शांत कधीच नसतो. तो कधीही केव्हाही कधीही कोणालाही बुडवण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवतो. तसाच BCC तिनविरा संघ आहे. कधीही केव्हाही कधीही मी तर म्हणेन बुडवण्याची सुद्धा ताकद ठेवतो आणि उद्ध्वस्त करण्याची सुद्धा ताकद ठेवतो. जोपर्यंत विनोद आहे तो मुमकिन आहे. विनोद एक शेवटची आशा म्हणून मैदानामध्ये आहे, पण तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. विवेक स्ट्राईक एंडला आहे. खूप सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता लॉंग ऑफ रिझनमध्ये. 3 धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, जिथे एका विकेटचं पतन हितेश पाटीलचं झालेलं आहे. आणि दुपारचं सत्र आहे. थोडीशी न्याहारी किंवा दुपारचं जेवण झाल्यानंतर जशा पद्धतीने सुस्तावा येतो किंवा सुस्ती येते, आणि पुण्यामध्ये तुम्ही जर गेलात या दुपारच्या वेळी तर तुम्हाला टॅक्सी मिळणार नाही आहे, बस मिळणार नाही, किंवा एखादी ऑटो रिक्षासुद्धा मिळणार नाही, किंवा कोणतं दुकानसुद्धा तुम्हाला ओपन कर मिळणार नाही आहे. वामकुक्षी, झोपाळू माणसं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पॉवर प्लेची ओव्हर समाप्त झाल्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये दुसरी धाव घेतली जाऊ शकली असती, पण विनोदने सांगितलंय की आता ही सर्वतोपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. आणि याच मैदानावर मी क्रिकेटचे बालकडू घेतलेले आहेत, आणि त्याच मैदानावर आज एक महत्त्वपूर्ण इनिंग साकारित करावी लागेल. विनोद पाटीलचा तसा पाहायला गेला फॉर्म, मागील टुर्नामेंट सोडली तर बाकीच्या सर्व टुर्नामेंटमध्ये विनोद पाटीलचे चौकार षटकारांची आतिषबाजी आपण या मैदानावर किंवा अन्यतः तो कुठल्या मैदानावर खेळला त्याही मैदानावर त्याने दाखवलेली आहे. परंतु हरभऱ्याच्या झाडावर किंवा त्या मॅचला सोडून एक नवीन इनिंगला सुरुवात करावी लागेल, आणि ह्या खडतर प्रवास फार कठीण असणार आहे. ऋषिकेश आव्हान समोर आहे. अवांतर धाव, 2 हात समांतर, पंचांकडून धाव अवांतर अशा असल्याची घोषणा होते. धावसंख्येमध्ये 1 ने बदल झालाय. 5 धावसंख्या स्कोअर कार्डवर जमा झालेली आहे. एका विकेटचं पतन आहे. BCC तिनविरा संघाच्या सर्व पाठीराख्यांचे डोळे अगदी मैदानामध्ये लागलेले आहेत. चौकार किंवा षटकार कधी येणार? मोठा फटका मिड विकेट रिजन मध्ये. शंतनू आहे, थोडासा चाचपडलाय, थांबलाय, स्वतःला सावरलाय, तोपर्यंत सिंगल धाव. बघा ऋषभ गोंधळी अशा पद्धतीने त्याला कानमंत्र देतोय. काही गडबड करण्याची गरज नाही. मोठे फटके येत नाहीये. प्रेशर क्रिएट करणं हे फार गरजेचं आहे. अगदी जूल थॉम्सन इफेक्ट तुम्हाला सर्वांना माहीत असेल की टेम्परेचर वाढलं की प्रेशर वाढतं, आणि प्रेशर वाढलं की टेम्परेचर वाढतं. प्रेशर वाढल्यानंतर इथे प्रेशर वाढलंय, त्यामुळे थोडंसं दबाव आणि आपल्यावर असणारं जे टेम्परेचर आहे ते सुद्धा वाढलं गेलेलं आहे. BCC तिनविरा संघाचं धावसंख्येमध्ये 1 ने बदल झालाय. धावसंख्या 7 धावसंख्या. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रत्येक गोलंदाजाला एकच ओव्हर टाकायला दिली जाणार आहे, त्यामुळे विनोद पाटील कोणत्या गोलंदाजाचा वेट करतायत हे देखील पाहणं फार मजेशीर गोष्ट असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे त्या क्षेत्रामध्ये, त्याच्या हातातून चेंडू निसटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलाठी बंड्याच्या येऊ शकतो, परंतु बंड्याने ज्या पद्धतीने स्टार्ट घेतला होता ना, दुसरी धाव त्याने निश्चितपणाने पूर्ण केलेली आहे. धावसंख्येमध्ये 2 ने बदल झालाय. धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. अशीच काहीतरी परिस्थिती प्रतिस्पर्धी संघाची सुद्धा होती, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी 12 धावा बनवल्या होत्या, आणि तदनंतर ते वादळी खेळी आपण पाहिलेली आहे. यावेळी फटका चांगला आहे, कनेक्शन दर्जेदार आहे, फटका सुंदर सुरेख, लॉंग ऑफच्या वरून चेंडू सीमारेषा पार, षटकार. मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता होती, गरज होती, आणि ती गरज ओळखून आज विनोद पाटील यावेळी एक शांत, एक संयमी सुरुवाती करून एका आक्रमक खेळीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय.
धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या 16 स्कोर कार्डवर जमा झालेली आपण पाहतोय. 15 धावा, सॉरी फॉर द मिस्टेक. 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू असणार आहे. रिवा स्वेप्ट, सक्सेसफुल अटेम्प्ट, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. मग विनोद पाटील एखादा मोठा स्ट्रोक आल्यानंतर प्रेशर कशा पद्धतीने क्रिएट करायचं हे त्याला माहीत आहे. स्टंप मधला बॉल होता, अगदी पायाला थोडासा बाजूला केलं आणि रिवा स्वीपचा सक्सेसफुल अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा, एका विकेटचं पतन. 12 मध्ये 33 ची आवश्यकता. 12, 13, 33. चला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळायची आहेत. 10 मिनिटं पूर्ण झाली आहेत. सो ऋषभ गोंधळी, ऋषिकेश, तुम्हाला या गोष्टींची खरं तर माहिती करून दिलेली आहे. आता कोण येणार, कसा टाकणार आणि प्रेशर हँडल करेल का हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहणार आहे मी तर म्हणेन. कारण आता पाहूयात, कारण हे टेन्शन, हे दबाव फार वेगळं आहे. तसं पाहिलं गेलं तर मागील काही दिवसांपासून क्रिकेट हे बंधनाखाली खेळलं पाहिजे या चर्चांना अलिबाग तालुक्यामध्ये मी तर म्हणेन या विभागामध्ये बऱ्याचशा चर्चा होत असतात की क्रिकेट हे बंधनामध्ये खेळलं पाहिजे. पण मी म्हणेन की क्रिकेट आणि क्रिकेटसाठी बंधनं नसतात. तुम्ही कोणत्याही खेळाडूच्या विरुद्ध कधीही खेळू शकता. गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज राकेश, समोर विवेक आहे. विवेकने आपल्या भावाचा जी साथ आहे ती सुंदर रीतीने त्याने निभावलेली आहे. परंतु 12 मध्ये 33 ची आवश्यकता आहे. त्यामुळे सिंगल डबल पेक्षा मोठा स्ट्रोक येईल तर फार बरं होईल. विवेकच्या बॅटमधून गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कॅच तर ड्रॉप झालेली आहे. पण विनोद सांगेल की आता गरज नाहीये. सिंगल आलेली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने बदल झालाय. धावसंख्या 20 झालेली आहे. जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता असणार आहे निर्धारित 11 चेंडूंमध्ये. मग त्या 11 चेंडूंपैकी 3 ते 4 चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचलेच पाहिजे. मी तर म्हणेन स्टार्टिंगचे 8 बॉल आहेत त्यापैकीच 3 ते 4 चेंडू पोहोचले तरच बीसीसी तिनविरा संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकेल. विनोद पाटीलकडे ती कॅपॅबिलिटी आहे. यावेळचा बॉल राकेशसाठी टाकलेला हा बॉल, हा फटका फसलाय असं म्हणूयात. आणि ऋषिकेश चेंडू खाली आल्यानंतर कॅच कसला सोडतोय फलंदाज विनोद पाटील बाद. मॅच पूर्णतः झोन मध्ये होती, आपल्या एरियामध्ये होती किंवा आपल्या आवाक्यामध्ये होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये शरीरापासून दूर ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. ऋषभने हेच सांगितलं की झोन मध्ये टाकायचं नाहीये, फक्त दूर ठेवायचं आहे. त्याला ताकद काढून मारायचं आहे. टायमिंगवर बॉल जातो, इथे ताकद काढून बॉल जात नाहीये आणि खेचून मारायचा असेल तर बॉल आकाशामध्ये जास्त जात आहेत. सर्व गोष्टी प्री प्लान होत्या विनोद पाटीलच्या विरोधामध्ये आणि विनोद पाटील बाद झालाय. बॉल आकाशामध्ये गेला. वारा या दिशेला वाहतोय. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला फटकेबाजी करण्याचा जो मोह होता विनोद पाटीलला आवरला नाही. फटका ऑलमोस्ट षटकारा बाहेर गेला असा जर वारा नसता तर. पण जर आणि तरला क्रिकेटमध्ये थारा नसतो हे तितकंच खरं आहे. आणि विनोद बाद झाल्यानंतर सचिन मैदानामध्ये गेलोय. आता सचिन आणि त्या सचिन सारखी खेळी त्याला करावी लागेल. लोवर फुल टॉस बॉल, चांगली धाव घेतली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न निश्चितपणाने होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षक अगदी चपळाईने चेंडू खाली पोहोचलेत. 1 धाव स्कोर कार्डमध्ये जमा झालेली आहे. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असणार आहे. मी तर असं नेहमी म्हणत असो ना की एखादी भिजलेली सिगरेट जशी पेटवताना थोडासा प्रॉब्लेम होतो तशा पद्धतीने सिंगल डबल्सनी ही मॅच जिंकली जाऊ शकणार नाहीये. धावसंख्येमध्ये मोठे बदल अपेक्षित असणार आहे. आता सुद्धा पंच सांगतायत की गाईडलाईनच्या बाहेरून गेलाय. वाईड बॉल येस. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. बचावात्मक गोलंदाजी किंवा त्याच वेळेला आपण पाहते पॉपिंग क्रीजमध्ये यॉर्कर चेंडू टाकण्याचा जो एक मनोधैर्य होता किंवा त्याच वेळेला एक इच्छा होती ती दर्शवली गोलंदाज राकेशने. सुंदर ॲक्शन आहे. पण यावेळचा सुद्धा वाईड बॉल असणार आहे कारण आपल्या झोनमध्येच किंवा आपल्या पॉपिंग क्रीजमधून अक्षरशः बंड्याने पाय हलवले नव्हते आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय
हा लगातारचा दुसरा वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येत वाढ करून दिलेली आहे. धावसंख्या 23 झालेली आहे. बंड्या कशा पद्धतीने अगदी फलंदाजी करतोय हे देखील पाहणं फार महत्वाचं राहणार आहे. यावेळचा बॉल त्याच्यासाठी फुल टॉस बॉल. नो बॉल पंचांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे. दुसरी धाव घेतली जाईल का? आणि निश्चितपणाने घेतली जाईल कारण थ्रो खराब आहे. येस, नो प्लस 2 इज इक्वल टू 3 and every no ball is equal to free hit in cricket. 9 बॉल 26 धावा, 9 बॉल 26 रन्स. पण हा बॉल फार महत्वाचा असणार आहे. या बॉलवर षटकार आला तर खरं तर या मॅच मध्ये जी उत्कंठा आहे की आम्ही हा सामना जिंकू शकतो असा बीसीसी तिनविरा संघ निश्चितपणाने शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकेल. परंतु हा चेंडू डॉट आला तर कदाचित मॅच मध्ये सुतारपाडा संघ सुद्धा बनू शकेल. पाहूया काय घडते. राईट हँड ओव्हर द विकेटने राकेश. ओ हो झोन मध्ये होता, अगदी रडार मध्ये होता. ज्या पद्धतीने उभा होता त्या पद्धतीने मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जायला अपेक्षित होता, पण त्याचं काही घडलेलं नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये संबंध झालेला आलेला नाहीये. 8 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. विवेक फलंदाजीसाठी सज्ज आहे. यावेळचा बॉल विवेकने मारलेला हा फटका, टेनिस शॉट. ओ हो वंडरफुल एफर्ट बाय शंतनू. वंडरफुल. आणि अशा पद्धतीच्या एफर्टची फार गरज असते. हा षटकार आला असता तर शेवटच्या ओव्हरमध्ये कदाचित 20, 19, 18 अशा धावा राहिल्या असत्या. परंतु षटकार अडवलाय. महत्त्वपूर्ण 5 धावा वाचवल्या. शेवटचा बॉल बाकी आहे. विनोदने घेतलेल्या या 2 धावा, विवेकने घेतलेल्या या 2 धावा धावसंख्येला उजाळा देईल. 28 स्कोर कार्डवर. फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न केला होता. बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये जोपर्यंत प्रोटेक्ट करतील तोपर्यंत 2 धावांची पूर्तता निश्चितपणाने होईल. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता असणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये शांत आणि संयमी खेळी करण्याचा जो प्रयत्न केला होता, जो प्लॅन होता, तो कदाचित अंगलठी आला असावा. कारण हितेश पाटील आणि विनोद पाटील याचा नॅचरल, दोघांचाही नॅचरल गेम हा अटॅकिंग आहे आणि ते डिफेन्सिव्हच्या चक्करमध्ये का पडले असं मी त्यांना प्रश्न जरूर विचारेन. क्रिकेटमध्ये खेळाडूला कधी बहायचं नसतं. क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉल याला विशेष महत्त्व असतं. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. तसं काहीतरी करायला हवं होतं. फक्त बॉल पाहायला हवा होता, तो ओळखता आला पाहिजे होता तुम्हाला. 6 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. इज इट पॉसिबल? तर मी म्हणेन हो. विवेक सचिन ही जोडी कशा रीतीने बीसीसी तिनविरा संघाला या संकटातून वाचवतोय हे देखील पाहणं फार मजेशीर राहणार आहे. आणि ऋषभ गोंधळी कदाचित गोलंदाजी मार्कवर आल्याची संकेत आपल्याला मिळत असताना आपण मैदानाच्या एका कोपऱ्यामध्ये जर पाहिलात तर सौरभ मांडवकर एक होनहार खेळाडू, प्रसिद्ध खेळाडू अलिबाग तालुक्यातील, काही कारणास्तव एक वेगळा डिसिजन घेण्यास त्याला कदाचित भाग पाडलं किंवा नाही, या सर्व गोष्टी आहेत. परंतु एवढा टोकाचा निर्णय घेणं फार चुकीचं आहे मित्रांनो. कारण तुम्हाला वाटत असतं की अशा गोष्टी होतात, होत नाहीत, पण ज्या वेळेला आपला मुलगा या जगात नाही आहे ही गोष्ट आई वडिलांना पचवणं फार मुश्किल असते. ऋषभ गोंधळी. 6 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉट, फाईन लेग अगदी विकेट किपरच्या अगदी बाजूला ठेवलेले आहेत. नहीं ये नहीं हो सकता. अंदर आने वाली ये गेंद है. सफल झालात की वाईड लाईन गाईडलाईन होते. अगदी आला होता, नजरेसमोर आला होता, मी म्हणेन नजरे आड जाऊ शकला असता. आता वाईड बॉल आहे, गाईडलाईनच्या खूप बाहेर. ऋषभ गोंधळी बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मी तर म्हणेन 5व्या 6व्या स्टंपवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याचा आहे, परंतु ते चेंडू पडत नाही आहेत. कदाचित प्रॅक्टिस गोलंदाजीची खूप कमी केली असावी त्याने.
आणि त्या अनुषंगाने हे खराब चेंडू पाहायला मिळत आहेत. 5 मध्ये 21 ची आवश्यकता आहे तिनविरा संघाला. डीप पॉइंट क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, ऑफ स्टंपला, ऑफ साइडला. यावेळी ताकद आहे. झोन मध्ये मिळाल्यानंतर काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू सीमारेषा पार ठोकलाय. सचिन म्हणतोय 4 मध्ये 15. 4 मध्ये 15. अब मुमकिन है एक बड़ा स्ट्रोक मैच को नजदीक ला सकता है और आने वाले 4 गेंदों में 15 रनों की जरूरत है. अब देखने का नहीं और छोड़ने का भी नहीं, सिर्फ ठोकने का, मारने का, ऐसा कह सकते हैं. आने वाली ये गेंद, ऋषभ की ये गेंद थोड़ी चकाने वाली थी, छोड़ दी थी गाइडलाइन के थोड़े से अंदर से आने वाली ये गेंद. सचिन ने सफल होकर इस गेंद को छोड़ दिया और यहाँ उनके प्रशंसक है, उनके टीममेट्स है, वो सारे के सारे निराश होते हुए. 2 स्ट्रोक लगाने पड़ेंगे ऐसे अध्यक्ष जी बता रहे हैं, जरूर है, पर काम बहुत मुश्किल है. ये गेंद एलबीडब्ल्यू का अपील किया पर सेफ है, क्योंकि ये इस मैच में जो दम था इस गेंद ने पूरा का पूरा निकाल दिया. सचिन ने एक छक्का जरूर लगाया था, पर बाद में जो गेंदे बिंदी खेली, डॉट खेली, उसका फायदा, उसका नतीजा ये मैच ऑलमोस्ट डॉट 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 डॉट. स्ट्रोक अच्छा है, खिलाड़ी वहां मौजूद है. कैच तो ड्रॉप होगी, सिंगल मिलेगी और सिंगल के साथ ही स्कोर आगे बढ़ेगा. बीसीसीआई तिनविरा टीम अपने घरेलू टूर्नामेंट में पराभूत होती हुई नजर आ रही है. सिंगल रन और इस सिंगल के साथ सुतारपाड़ा टीम ने इस मैच को जीत लिया है. दोनही संघांचा मनपूर्वक आभार मानतोय. सुतारपाडा संघ कॉंग्रॅच्युलेशन पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवल्याबद्दल. लाईव्ह जे प्रेक्षक जोडलेले आहेत त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट मॅच इन बिटवीन रांजणखार आणि सुतारपाडा. तर दोनही संघांच्या टीम कॅप्टन्सने लगेचच यायचं आहे. dreamscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. 2:30 वाजलेली आहेत दुपारचे.